विद्यार्थी मित्रांनो, घड्याळांचे अनेक प्रकार आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. आज आपण शिकणार आहोत वेळ सांगण्याची प्रमाणित पद्धत, स्टँडर्ड वे टू टेलिंग टाइम. तर चला बघूया आपण वेळ कसा सांगितला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला घड्याळ दिसते आणि या घड्याळीमध्ये म्हणजे घड्याळाला हे दोन काटे आहेत. हा आहे तास काटा आणि हा आहे मिनिट काटा, आर हँड्स अँड मिनिट हँड. जेव्हा हे दोन्ही काटे एकमेकावर असतील म्हणजे आता क्लिअर 12 वाजलेले आहेत, इंग्रजीमध्ये आपण त्याला सांगतो 12 o'clock. आपण ह्या संपूर्ण घड्याळाचं वाचन करणार आहोत. बघा 12 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. इंग्रजीमध्ये कसं सांगाल बरं? 5 minutes past 12. यानंतर 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आपण कसं सांगाल? 10 minutes past 12. जेव्हा मिनिट काटा हा 3 वर जाईल तेव्हा आपण मराठीमध्ये सांगतो 12:15 वाजले. इंग्रजीमध्ये सांगताना 12:15 या पद्धतीने सांगावं. पुढे जेव्हा हा मिनिट काटा 4 वर जाईल तेव्हा 20 minutes past 12. मिनिट काटा जेव्हा 5 वर जाईल तेव्हा 25 minutes past 12. आणि जेव्हा हा मिनिट काटा 6 वर जाईल तेव्हा आपण बरोबर मराठीमध्ये काय सांगतो तर 12:30 वाजले. हेच इंग्रजीमध्ये कसं सांगाल तर 12:30 या पद्धतीनं. ही पद्धत प्रमाणित पद्धत आहे. कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण वेळ सांगितला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हा काटा मिनिट काटा 7 वर जाईल तेव्हा थोडी वेळ सांगण्याची पद्धत बदलते. बऱ्याच वेळेस आपण मराठीमध्ये जेव्हा आपण वेळ विचारतो एखाद्याला तेव्हा तो काय सांगतो की 1 वाजायला 25 मिनिटे बाकी आहेत. हेच इंग्रजीमध्ये आपण कसं सांगाल तर 25 minutes to 1. म्हणजे जनरली जेव्हा 6च्या पुढे हा मिनिट काटा जातो तेव्हा पुढचा वेळ सांगायचा असतो, लक्षात ठेवा. जेव्हा हा मिनिट काटा 8 वर येईल तेव्हा आपण सांगणार आहोत 1 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर 20 minutes to 1. हा मिनिट काटा जेव्हा 9 वर येईल तेव्हा आपण वेळ सांगणार आहोत 1:45. म्हणजेच आपण म्हणतो पाऊण वाजला. मराठीमध्ये आपण त्याला पाऊण वाजला असं म्हणतो किंवा 1ला 15 कमी असेही आपण सांगू शकतो. हा मिनिट काटा जेव्हा 10 वर येईल तेव्हा 10 minutes to 1 किंवा 1ला 10 कमी. 11 वर येईल तेव्हा 5 minutes to 1 किंवा 1ला 5 कमी. आणि जेव्हा हा काटा एक्झॅक्ट 12 वर येईल तेव्हा 1 o'clock. लक्षात ठेवा, o'clock हा शब्द जेव्हा पूर्ण वाजलेले असतील तेव्हाच वापरायचा. जनरली मध्ये कुठेही o'clock हा शब्द वापरायचा नाही. थँक्यू.